पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा। विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या धामधुमीतून वेळात वेळ काढून छत्रपती उदयनराजे भोसले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वागत आहे सर तुमचं। लोकसभा निवडणूक ते नुकते जिंकलेले सुद्धा आहेत आणि आता विधानसभेसाठी सुद्धा त्यांचा प्रचार जोरानं सुरू आहे। विधानसभेत तुम्हाला किती खात्री वाटते भाजपच्या किंवा एकंदरीत महायुतीच्या किती जागा येतील? हे केवळ माझाच अंदाज नाही, तर ज्या ज्या ठिकाणी मी जातोय, लोकांचा जो उठाव आहे, उठाव म्हणण्यापेक्षा लोकांचा म्हणजे जो रिस्पॉन्स आहे तो पाहता मला वाटतंय म्हणण्यापेक्षा मला खात्री आहे की महायुतीचे सत्ता ही परत महाराष्ट्रात येणार। त्याचं मूळ कारण म्हणजे की आजपर्यंत ज्यांच्या हाती सत्ता होती, म्हणजे निर्विवाद सत्ता असताना, स्वातंत्र्य नंतरचा काळ जर पाहिला आपण तर काँग्रेसची सत्ता होती, दुसरा कुठला पक्ष नव्हता। आणि थोडंसं लोकांनी पण विचार केला पाहिजे की जर त्या काळात जर हे डेव्हलपमेंट झाल्या असत्या तर आज संपूर्ण जे पक्ष जे आपण पाहतो ते स्थापन झाले नसते। हे स्थापन का झाले त्याचं मूळ कारण म्हणजे लोकांचा उठाव त्यावेळेस झाला होता की अनेक वर्ष ह्यांना निवडून देऊन सुद्धा यांनी कधी लोकांकडं महिला वर्ग असतील, दुर्लक्षित वर्ग असेल, मग तरुण असतील, यांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं त्यांनी पाऊल उचललं नाही। फक्त घोषणा केल्या, गरिबी हटाओ, देश बचाओ। घोषणा चांगली आहे, जय जवान जय किसान, घोषणा अत्यंत, पण त्याच्यावर अंमलबजावणी काय झाली नाही। आणि याला कंटाळूनच आज लोकांनी एक सत्तांतर केलं, परिवर्तन घडून आणलं आणि आज मोदींच्या नेतृत्वाखाली आणि ह्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये, खास करून आपल्या महाराष्ट्र राज्याचं बाबतीत बोललं झालं, एवढ्या योजना राबवल्या गेल्या आणि त्यामुळं लोक समाधानी आहेत। आणि निश्चितपणे डेव्हलपमेंटचं काम तर आहेच, शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा किंवा बाकीच्या वेगवेगळ्या निर्णय क्षेत्रात जे काय संपूर्ण आज ह्या लोकांनी, महायुतीच्या लोकांनी जे आमदार असतील, खासदार असतील, यांचं जे योगदान आहे आणि ते पाहूनच लोक मतदान करतील। पण तरी कुठला मुद्दा हा ग्राउंडवर सगळ्यात जास्त वर्क करतोय असं तुम्हाला वाटतं? म्हणजे योजनांचा पाऊस आहे, काही विकास कामं आहेत ज्याचा आधार घेतला जातोय, प्रत्येक नेत्याचा आपापल्या पद्धतीने करिश्मा असतो। आपण साताऱ्यात आहोत तर इथे तर राष्ट्रवादी फॅक्टर सुद्धा आहे, अजितदादा तुमच्या सोबत आलेले आहेत। कुठल्या मुद्द्याचा इथे महायुतीला फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आता आपणच म्हणजे मी आपल्याला आपण जो प्रश्न विचारलाय आज, हा म्हणजे यशवंतराव चव्हाणांचा मतदारसंघ म्हणजे जिल्हा असं ओळखलं जायचं। आज यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यावेळेस जे त्यांचे विचार होते, ह्या लोकांनी, काँग्रेसनी ते सुद्धा अंमलात आणले नाही। त्यांचे जे विचार होते, जे अंमलात आणले, ते संपूर्ण महायुतीच्या माध्यमातून अंमलात आणले गेले। आणि त्यामुळं आज ह्या सातारा जिल्हा जो खऱ्या अर्थाने काँग्रेसचा सगळ्यात मोठा हा जिल्हा, म्हणजे परिवर्तनाची या जिल्ह्याला परिवर्तनाचं एक इतिहास आहे, त्याचबरोबर स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आहे। थोरले प्रतापसिंह महाराजांच्या माध्यमातून पहिली महिलांची जी शाळा आमच्या राजवाड्यात जी चालू केली गेली त्यांनी केली, म्हणजे महिलांच्या शिक्षणाचा संपूर्ण इतिहास आहे। आणि सत्यशोधक चळवळीचा आहे। अशा अनेक चळवळी ह्या भूमीत जन्माला आल्या आणि ह्या भूमीत जन्माला ज्या चळवळी आल्या, लोक ह्या संपूर्ण सातारा जिल्ह्यात जे घडतं ते संपूर्ण महाराष्ट्र त्याच्याकडे पाहत असतो। मग एवढ्या वर्षांनंतर आज पहिल्यांदा ह्या मतदारसंघात भाजपचा माझ्या रूपाने असू दे किंवा जे काय असेल ते आज खासदार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। याचं कारणच हे की लोक आता कंटाळले, लोकांना आता म्हणजे बस
1 2 3 4 एक तप गेलं, 2 तप, असे 5 6 तप गेले, म्हणजे वी आर टॉकिंग अबाउट म्हणजे किती 60 वर्ष वी आर टॉकिंग अबाउट. 60 वर्ष म्हणजे ते थोडा कालावधी नाही आहे. या 60 वर्षाच्या कालावधीनंतर मध्ये यांनी जे केलं नाही ते या 10 वर्षाच्या कालावधी मोदींच्या माध्यमातून आणि ह्या संपूर्ण महायुतीच्या माध्यमातून जे घडतंय, मग एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, या लोकांनी जे काही संपूर्ण काम केलं हे वाखाणण्यासारखं. केवळ त्यांनीच नाही, त्यांच्याबरोबर असणारे ज्यांचे जे संपूर्ण सहकारी आहेत, या सगळ्यांचं योगदान मोठं आहे. आणि त्यामुळं संपूर्ण ह्या जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं, आणि जे इथं ह्या जिल्ह्यात आहे, मी परवा मोदींच्या सभेला इकडं गेलो होतो, मला निमंत्रण होतं, पुण्याला गेलो होतो, तिथं सुद्धा सगळीकडं महायुतीचं चांगलं वातावरण आहे. आता असं वातावरण असताना मग जेव्हा आपण म्हणजे स्वतःचा नकारतेपणा दडवण्याकरता ऊर बडवचं असतं ना, की बाबा मी केलं काय केलं, जेव्हा आपण ते करू शकत नाही मग काय करायचं, तर दुसऱ्यांना नावं ठेवण्यापलीकडं, चारित्र्य हनन करण्यापलीकडं दुसरं काही यांच्याकडं असं शिल्लक राहिलं नाही. आणि लोक ह्या गोष्टींना आता भीक घालणार नाही. लोक सुज्ञ आहेत, पहिल्यापासून सुज्ञ होतेच, पण त्यावेळेस सोशल मीडिया म्हणा किंवा तुमचं आताचं जे तुमचं मीडिया आहे ते तेवढं पॉवरफुल नव्हतं. म्हणजे मी त्यावेळेसचा काळ जर हे असतं तर हे जे आता आपण परिवर्तन म्हणतो ना 10 वर्षापूर्वी झालं, हे मागच झालं असतं. त्यावेळेस काय असायचं, एकतर संध्याकाळी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, त्याच्यावरती बातम्या, जे तिथं दिसल ते, ना मोबाईल होता ना काय नव्हतं, बाकी हे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट झालं नव्हतं. त्यामुळं हे लोक, ह्या लोकांनी काय म्हणजे ज्या लोकांनी आशीर्वाद दिला, निवडून दिलं, अनेक वर्ष निवडून दिलं, ह्या लोकांनी मग येऊन सांगायचं, खासदार असतील किंवा आमदार असतील, की आम्ही हे केलं ते केलं हे केलं, आणि बिचारे संपूर्ण जो त्यांचं जे मतदार आहेत किंवा त्यांचे जे वोटर्स आहेत किंवा त्या मतदारसंघातले, ते विश्वास ठेवायचे. कारण की दुसरं आता लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर ते जे बोलणार ते खरंच बोलणार, ह्या हिशोबाने ते त्यांच्यावरती विश्वास ठेवला. हेच जर त्यावेळेस मीडिया असतं तर ह्यांना तडीपार केलं असतं म्हणण्यापेक्षा ह्यांना मागच साईड ट्रॅक केलं असतं. बरं, लोकसभा निवडणुकांकडे यायचं जर झालं तर लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला महाराष्ट्रात धक्का बसला. राष्ट्रीय पातळीवरच आपण बाजूला ठेवू, पण महाराष्ट्रात धक्का बसला. त्यांचे 23 वरून 9 वर आले खासदार. त्यातले तुम्ही एक आहात की ज्यांनी ती भाजपची मान राखलेली आहे. इतर सगळ्या पट्ट्यांमध्ये फटका बसला. काँग्रेसबद्दल तुम्ही आता म्हणालेला आहात, काही जागांवर भाजपला हरवून काँग्रेसचे खासदार आलेले आहेत, पण साताऱ्यात मात्र राजेंनी भाजपची ती मान राखलेली आहे. कसं काय हे शक्य झालं की इतर सगळ्या ठिकाणी फटका बसलेला असताना राजेंनी मात्र सातारा राखलं? नाही, एक लक्षात घ्या, ठीक आहे, म्हणजे राजे म्हणण्यापेक्षा मी पण एक सर्वसामान्य माणूस आहे. आज माझं भाग्य समजतं की एवढ्या मोठ्या कुटुंबात माझा जन्म झाला. पण एक सांगतो आपल्याला, कसं असतं, मगाशी जे आपल्याला सांगितलं की लोकांची दिशाभूल करायची. 400 पार म्हणजे म्हणल्यानंतर की आपण कॉन्स्टिट्यूशन बदलणार, म्हणजे संविधान बदलून टाकणार, मग आरक्षण ह्यांचं काढून त्यांना देणार, मग अनेक मुद्दे ना. थोडंसं लोकांनी सुद्धा विचार केला पाहिजे, हे होणार आहे का, हे न होणाऱ्या गोष्टी आहेत. पण एक नरेटिव्ह सेट करून टाकलं. आणि सगळ्यात वाईट तुम्हाला सांगतो ना, जर ह्या लोकांनी त्या मागच्या खासदारकीच्या निवडणूक काय केलं असेल, म्हणजे घृणास्पद प्रकार या महाविकास आघाडीने जर केला असेल तर जातीमध्ये तेढ निर्माण करायचं त्यांनी काम केलं. याला इंग्लिशमध्ये म्हणतात फ्रॅगमेंटेशन ऑफ पॉलिटिक्स, विच इज व्हेरी व्हेरी हार्मफुल फॉर इंडिया. जर युनायटेड ठेवायचं असेल, एकत्र लोकांना या देशातले सगळे स्टेट्स जर युनायटेड ठेवायचे असेल, उद्या मला सांगा ना, मग मुसलमान समाजाला असं करणार कोण करतंय, कोणी सांगितलं, काय तरी उगीच आपलं पसरून टाकायचं. त्याच्यामध्ये काही वक्तव्य येतात ना, मशिदीत जाऊन मारू वगैरे, अशा वक्तव्यांमुळे सुद्धा तो प्रचार करायला सोपं जातं मग समोरच्यांना. एक लक्षात घ्या, हे कोण वक्तव्य करतं, तुम्ही कधी विचार केलाय का? मग मला सांगा ना,
तो वक्तव्य करणारा तो कोण होता? उगीच आपलं महायुतीचं एक 2-3 ते काय काय म्हणतात त्याला मफलर किंवा गमचे घालून गेलं आणि त्यांनी केलं झालं. आमदार आहेत ते शेवटी. ऐका एक मिनिट, मस्जिदीत गेलं आणि सांगितलं आम्ही हे करू ते करू, असं होत नाही. इथं काय हुकुमशाही नाही आहे, ही लोकशाही. आपण लोकशाहीत वावरतो आणि असं कोण सहन करणार नाही. पण उगीच एक चांगला दुसरं म्हणजे चांगला म्हणण्यापेक्षा चांगल्या प्रमाणावरती घाणेरडा नरेटिव्ह तुम्ही जे सेट करताय हे घातक आहे सोसायटीला. तुम्ही मला खरं तर वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न न्यायचा होता जातीयवादाच्या मुद्द्यावर, पण तत्पूर्वी मी जो पहिला प्रश्न विचारलेला होता, अजितदादांनी नुकतंच स्टेटमेंट केलं की पिपाणीमुळे आमचा तिथे उमेदवार निवडून आला साताऱ्यामध्ये. तर तुम्हाला असं वाटतं की ते पिपाणी चिन्ह तिथे होतं म्हणून जी हजारो मतं तिकडे गेली त्याच्यामुळे शशिकांत शिंदेना फटका बसला आणि म्हणून तुमचा विजय सोपा झाला? हे बघा, निवडणूक झाली बरोबर, निवडून आलोय, लोकशाही आहे बरोबर. मी असं म्हणू का मग की बाबा तू फॉर्म भरायचं नाही, तुम्ही भरायचं नाही, तू भरायचं नाही, ही झाली हुकुमशाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. मला आहे, ह्यांना आहे, तुम्हाला आहे, सर्वांना आहे. कोणी पण फॉर्म भरू शकतं. पक्ष त्यांचा वेगळा असेल, काय पण असेल, कुठला पण असेल, त्यांची विचारधारणा वेगळी असेल, त्यांचे वैचारिक बैठक वेगळे असेल, पण प्रत्येकाचं मला सांगा ना, हे जर जे काय पिपाणी असेल, समजा पिपाणी नसती तर ते मतं कोणाला गेली असती, ह्याचा पण विचार केला पाहिजे ना. म्हणजे काय हे कोण काय बोलतं याच्यावरती माझा विश्वास नाही. आणि ह्याच्या अगोदर सुद्धा एक लक्षात घ्या, मग सांगतो, माझा स्वभाव जर तुम्हाला माहीत आहे का नाही माहीत, कितपत माहीत आहे, पण महाराष्ट्राला तर माहीत आहे, देशामध्ये एकमेव आहे, जे मला पटत नाही ते मी करत नाही. आलं का लक्षात? शेवटच्या 3 महिन्यात खूप बघितले त्या देशांनी आणि ह्या महाराष्ट्राने वेगवेगळ्या राज्यांनी शेवटच्या 3 महिन्यात आमदारकी किंवा खासदारकीचा राजीनामा. पहिल्या 3 महिन्यात काय मला काय म्हणजे माझ्या डोक्यावर परिणाम झालाय का की राजीनामा द्यायचा? मी राजीनामा का दिला? तर मला निवडून आल्यानंतर राजीनामा देण्यामागचं कारण काय की ज्यावेळेस मी निवडणुकीला त्यावेळेस मी सांगितलं होतं की हे असं हे आपल्याला हे करायचं, हे झालं पाहिजे. लोक कल्याणाचे विचार हे लोकांपर्यंत पोचले पाहिजे. त्यांचं जे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण घेतो ते पोचवले पाहिजे. त्यांच्या धर्तीवरती आपण वाटचाल केली पाहिजे. जर करत नसतील तर माझा म्हणजे मला पर्याय नाही म्हणलं. ठीक आहे. त्यानंतर काय झालं, नुकतंच झालं, परत जय पराजय होत असतात, झालं, पराभव झाला, पुढं एवढं काय त्यात. मी राजकारण म्हणजे करतोय म्हणजे मी तुम्हाला सांगतो की राजकारण करायचं म्हणून करत नाही. कसं असतं, मी माझं संपूर्ण आयुष्य संघर्ष केलं आणि या संघर्ष केला कोणासाठी? तर सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी, सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी. कारण की ज्या घराण्यात जन्माला आलोय त्या घराण्याचा वारसा सांगत असताना त्या घराण्याचा वसा पुढं घेऊन नेण्याचं काम मी करत असतो. त्यामुळे राजकारण मला जर तुम्ही सांगितलं ना, मी समाजकारण करत आलो. मी आजपर्यंत अनेक लोक आहे आणि हे महायुतीचे जेवढे लोक आहेत, काँग्रेसचे असतील किंवा काँग्रेस मेन म्हणजे काँग्रेस पक्ष आहे, या लोकांनी आजपर्यंत काय केलं म्हणलं? आज लोकांनी तुम्हाला भरभरून मतं दिली. ज्या ठिकाणी पाणी नव्हतं त्या ठिकाणी तुम्ही एवढं उद्धटपणे तुम्ही सांगायचं आम्ही दगडाला शेंदूर फासला तरी तो लोक त्याला मतदान करून निवडून देतील. म्हणजे ही कुचेष्टा, म्हणजे किती ॲरोगन्सी. म्हणजे ज्या लोक तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुमच्याकडनं अपेक्षा करतात की बाबा ह्या लोकप्रतिनिधींकडनं आपल्याला या मूलभूत सुविधा, आपल्या शेतीपर्यंत पाणी, प्यायला पाणी, त्यातनं आपलं कुटुंबाचं चांगलं होईल, हे तर राहिला बाजूला. ह्या उलट की उपकाराची भाषा चालत नाही ना. आणि तीच परिस्थिती, त्यामुळे आज महायुती येणार आणि कायमस्वरूपी येणार.
तुम्ही मगाशी जो उल्लेख केला तो म्हणजे की जाती जातीमध्ये डिवाइड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि सध्या हे आरोप प्रामुख्याने शरद पवार यांच्यावर होत आहेत की ते हे सगळं घडवून आणतात. राज ठाकरे बोलतायत, इतरही काही नेते बोलतायत. तुम्ही तर त्यांच्यासोबत राहिलेला आहात, राजकारणात तुम्हाला ती साथ मिळालेली आहे. तुम्हालाही असं वाटतंय म्हणजे हे जे सगळे आरोप होत आहेत की जाती जातींमध्ये विभागणी केली जाते शरद पवारांकडनं, हे विष पेरलं जात आहे, या आरोपांकडे तुम्ही कसं पाहता? तुम्ही त्यांच्यासोबत काळ घालवलेला आहे, तुम्हाला असं वाटतं की शरद पवार हे करतायत? हे बघा, आजच्या ह्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात जर पाहिलं, सगळ्यात ज्येष्ठ म्हणजे वयाने जर कोण असेल तर मला वाटतं पवारसाहेब असतील. म्हणजे जे एक दोन असतील, पण पवारसाहेब मला वाटतं सगळ्यात ज्येष्ठ असतील. हा, ते वेगवेगळ्या पक्षातले कोणी पण असू दे, ज्येष्ठ आहेत. आज हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे ना. मंडल आयोग असताना त्यावेळेस मला सांगा, व्ही.पी. सिंग पंतप्रधान होते, बरोबर? त्यावेळेस मग तुम्ही इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास हा जो होता, म्हणजे कुठल्याही जाती धर्मात लोक असले, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास हा तुम्ही क्रायटेरिया लावा ना सगळ्यांना. नाही, त्यांनी तेवढ्या पुरतं का आवाज उठवला नाही? 23 मार्च 84 नोटिफिकेशन निघालं. हे कुठला आधार आहे हो? का याच्यावर चर्चा करत नाही? आणि कसं निघालं ह्याच्यावर चर्चा कोण करायला हे करत नाही? त्याचबरोबर मला सांगा ना, प्रत्येक जण मग हे जर तो निघाला नसता तर मराठा आरक्षण त्यावेळेसच मराठ्यांना मिळालं असतं. आपण ठीक आहे ना, द्यायचंय नाही द्यायचं, तुम्हाला द्यायचंय का नाही द्यायचंय? मराठा आरक्षण असू दे किंवा बाकीचं, मग SC ST NT बिंटी ते बसून ठरवा ना. 10 वर्षानंतर जनगणना, जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. आज 20-22 वर्ष झाले, का जनगणना करत नाही? हा विषय संपून जातोय ना. जे काय ह्याच्या अगोदर घडलं, पवार साहेब तर याला साक्षीदारच आहे, ते नाही नकारू शकतच नाही. का? तेव्हा आम्ही तर मी तर कॉलेजला होतो. मग आता त्यावेळेस हे एवढे वडीलधारी लोक यांनी काय केलं त्यावेळेस? यांनी जाहीरपणे सांगावं ना लोकांना की का झालं नाही. मी पण उत्सुक आहे, आम्हाला पण वाटतं की का झालं नाही. आणि त्यावेळेस ते होते डिसिजन मेकिंग मध्ये, आम्ही नव्हतो. नाही, पण जातींसाठी काही केलं नाही ही गोष्ट वेगळी आणि जाती जातींमध्ये विभागणी करून ते विष पेरलं जात आहे हा आरोप वेगळा आहे. सध्या आरोप तो होतोय त्याबद्दल काय? तेच तुम्हाला सांगितलं ना, वन अँड द सेम थिंग. जाती जातीमध्ये तेढ निर्माण त्याच्यामुळे झाले ना. पवारांमुळे पवार साहेब नाही म्हणत, पवार साहेब आणि त्यांच्याबरोबर जेवढे आहेत ह्या लोकांनी जर व्यवस्थित निर्णय घेतले असते तर हे तेढ निर्माण झाले असते का? दुसरीकडे एक मुद्दा येतो तो म्हणजे छत्रपतींचा. कारण आता महाविकास आघाडीकडे पाहायला गेलं तर तुम्ही पवारांची साथ सोडल्यामुळे तिकडे छत्रपतींच्या घराण्यातनं येणारा चेहरा नाहीये किंवा म्हणजे ठीक आहे, प्रत्येक जण म्हणू शकतो की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार पुढे नेतोय, पण तो एक चेहरा सुद्धा दाखवावा लागतो. आता त्यांनी साथ घेतलेली आहे ती म्हणजे किंवा खासदार केलेला आहे ते म्हणजे की छत्रपती शाहू महाराज यांना. तुम्हाला असं वाटतं की छत्रपतींच्या नावाने सोयीचं राजकारण केलं जातं, ज्यावेळेला दाखवायची वेळ येते त्यावेळेला बरोबर संधी दिली जाते, त्याची रिप्लेसमेंट करणं शक्य होतं, बरोबर तशी घराणी टॅप केली जातात, असं वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला उलट प्रश्न विचारतो. तुम्ही जो मला प्रश्न विचारला ना, मला सांगा. चला, प्रश्न नाही, मी ते उत्तरच देतो, कारण की उगीच तुमचा वेळ जायला नको. खरंय, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आचार विचार होते याच्यावरती राजकारण महाराष्ट्राचं प्रत्येक पक्षाने राजकारणच केलं. याच्यावर पक्ष जगले, जिवंत राहिले. पण ते विचार आचरणात आणण्याचं जर काम ह्या लोकांनी, कोणी महायुती म्हणा, काँग्रेस म्हणा किंवा बाकी तुमचं हे जे काही महायुतीचे जे घटक पक्ष आहे, यांनी का केले नाही? आज मला सांगा ना. तुम्ही आता मुंबईतनं आलात, साधं मला सांगा की आज शिवसेना जे भवन आहे, आज महाराजांचा म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे ज्येष्ठ नेते होते, आहेत, आदर आहे, सगळं आहे. पण महाराजांचं जे काही हे त्यांचं हे मूर्ती जी बसवली ती
खाली आणि वर हे थोडंसं ह्या लोकांनी विचार केला. म्हणजे मला बाकी काय म्हणायचं नाही. लोकशाही शेवटी प्रत्येकाला वाटतं आपण असं केलं पाहिजे, पण विचार त्यांच्या आचरणात आणण्याचं जर काम कोणी केलं असेल तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी केलं. ठिकठिकाणी बघा ना तुम्ही, आज प्रत्येकाला तुम्ही ह्या बाकी जेवढे आहेत, मग शिवसेना असेल, काँग्रेस असेल, यांना फक्त विचारा ना. फक्त आपलं व्यासपीठावर झालं की महाराजांचं एक प्रतिमा ठेवायची, त्या पाया पडायचं. ठीक आहे, प्रत्येक जणाचा अधिकार आहे, आपण नतमस्तक होतो. नतमस्तक झाल्यानंतर जे त्यांना महाराजांना आत्ता असते किंवा आज त्यांना जे अभिप्रेत आहे ते जर तुम्ही करत नसतील तर काय उपयोग आहे या सगळ्या गोष्टींचा. पण मग जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा येतो तेव्हा सुद्धा तर छत्रपतींचं नावं ही दोन्ही बाजूनी वापरली जातात. किंवा आरक्षणाचे मुद्दे आले, आम्ही कसा जातीय सलोखा ठेवतोय हा मुद्दा आला की त्यावेळेला बरोबर महाराजांची, छत्रपती घराण्याची आठवण होते. लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा आम्ही पाहिलं की बीडमध्ये तुम्हाला खास करून प्रचाराला पाठवण्यात आलेलं होतं. तिकडे देवेंद्र फडणवीस गेले नाहीत, कारण जरांगे हे सातत्याने फडणवीसांवर बोलतायत. तो रोष आणखीन वाढायला नको म्हणून फडणवीसांचा तिथे प्रचार नाही झाला. एक लक्षात घ्या, तुम्ही आता हिंडून फिरून एक प्रश्न 3 वेळा मला विचारला. किती वेळा? 3. अजून एकदा परत विचारा वेगळ्या अँगलनी, त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो. 23 मार्च 94चं जरा नोटिफिकेशन बघा, कुठला आधार घ्या, मग त्यातनं तुम्हाला कळेल. आणि जरंगे पाटलांना, मनोज ना त्यांचं नाव, मनोज जरंगे पाटील, एक लक्षात घ्या, त्याची जे व्यथा आहेत ती काय जरंगेची एकट्याची व्यथा नाही, सगळ्यांची मराठा समाजाची व्यथा आहे. पण हे का घडलं नाही, कोणामुळे घडलं नाही, तर त्याच्यावर तो नोटिफिकेशन बघा, त्यातनं सगळं तुम्हाला उलगडा होईल ना. त्यावरती कोण बोलायचं नाही. 16% तुम्ही आरक्षण असं देऊन टाकलं. कुठल्या आधार कुठला 16% ते दिलं नसतं. तर मनोज जरंगे आणि त्यांच्या मनोज जरंगेसारखे अनेक जे मराठा आहेत समाजातले लोक आहेत, हे झालंच नसतं. स्वाभाविक आहे. पण मला पुढचा प्रश्न हाही घ्यायचा होता की मग लोकसभा निवडणुकांमध्ये जो फटका बसला मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा, तो विधानसभेला तुम्ही कसा रिकव्हर करून काढताय? त्याची काळजी करू नका, कारण की त्याचं काम कारण सांगतो. ठीक आहे, जे काय असेल आज मला सांगा, मनोज जरंगे पाटलांना आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत या लोकांना अनेकदा चर्चेला बोलवलं, आले नाही आले, मग इकडे या तिकडे या, हे करा. उलट एका बाजूला तुम्ही सांगताय की संविधान बदलायचं नाही. आता संविधानाचा आधार घेऊन समजा जर ते सगळं जर मार्गी लावायचं असेल तर ह्या बाबी किंवा हा विषय हा चर्चेतनंच सुटणार का नाही. आता चर्चा करायला तुम्ही येत नसाल आणि मग केवळ म्हणजे हे तुम्ही उलट मी त्यांना मी स्वतः बोललो होतो, म्हटलं तुमचे जे वकील मंडळी असतील, तुमच्या सल्लागार असतील किंवा जे कोण उच्च शिक्षित तुमच्याबरोबर जे लोक असतील त्यांना बोलवा ना, बसा आणि सांगा कसं बसवायचं. परत उद्या त्यात बदल केला की बाकीचे जातीतले लोक म्हणणार की आमच्या ह्याच्यात नका घालू, आरक्षण देऊ नका, याच्यात म्हणून सांगतोय ना. याला कारणीभूत तुम्हाला सांगतो पवार साहेब आणि त्यांच्याबरोबर त्या काळातले असणारे जे लोक आहेत हेच आहेत. बघा तुम्ही. तुम्हाला असं वाटतं गेल्या वर्षभरापासून शिंदेंनी स्वतः असं मुख्यमंत्री म्हणून मराठा आरक्षणाचा मुद्दा हा योग्य पद्धतीने हाताळला? अजून काय करायला पाहिजे होतं सांगा. निमंत्रण दिलं, आले नाही. बरं काय करायचं, कसं बसून, बैठकीला पण नाही. म्हणजे ह्यांनी आपलं नुसतं तिथं म्हणजे ही पब्लिसिटी स्टंट होता का काय होता मला सांगा. ठीक आहे, मराठ्यांचं जे काय तिथं त्या जी परिस्थिती आहे, मला सांगा. ह्याच्या अगोदर गायकवाड कमिशन होतं, त्यानंतर शिंदे कमिटी होती. ह्या लोकांनी सखोल अभ्यास केला. ह्या सखोल अभ्यास करण्याने त्यांनी संपूर्ण डिटेल डाटा असताना संपूर्ण ते तुम्ही घेऊन त्या तिथं कचरा कुंडी त्यात टाकून दिलं. आणि 23 मार्च 94चा कुठला आधार नसताना तुम्ही 16% देऊन टाकलं. ते जर दिलं नसतं तर हा विषयच नव्हता ना.
एक अगदी शेवटचा प्रश्न. आम्ही मुंबईहून आलोय, तर आम्ही कायम तुम्हाला टीव्हीमध्ये पाहतो कॉलर उडवून. तुम्ही मग अशी विचारलं स्टाईल पाहिली आहेत का माझी, तर आम्ही कायम मुंबईत तशी पाहिलेली आहे कॅमेरावरून. तर आज तुम्ही महाविकास आघाडीला असं काही कॉलर उडवून सांगू इच्छिता का? हे काय दुसरा विषय नाही का तुम्हाला? झालं ना आता सगळे. मी घ्यायला एक तास घेऊ शकते, पण तुम्ही प्रचाराच्या धामधुमीत आहात म्हणून मी शेवटाकडे येते. तुम्हाला गंमत सांगतो. माझा एक मित्र आहे, आम्ही माझं आवडतं ठिकाण कास आहे, घाटायचं मंदिर, तिथं गेलो होतो. तिथं गप्पा मारत होतो, तिथं बसलो आणि शांत ठिकाणी जंगलात आहे. असंच विषय निघाला. म्हणलं ह्याची ही स्टाईल आहे, म्हणलं त्याची ती स्टाईल आहे, रजनीकांतची ही स्टाईल आहे, हीच आहे, आपली काय स्टाईल? मग मी विचार केला, म्हणलं तुमची पण काहीतरी स्टाईल पाहिजे. मग मी विचार केला, म्हणलं आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही, झटलो आणि झटत राहणार लोकांच्या हक्कासाठी. मग कुठली स्टाईल आहे? म्हणलं मग एकच स्टाईल. म्हणलं की आपण करेक्ट असताना मग एकच स्टाईल होती. म्हणलं कुठली? म्हणलं ही स्टाईल, आपण करेक्ट आहे. त्याच्यावरनं पण बरीच चर्चा भाषणातनं, तुम्हाला कॉलर उडवणारा पाहिजे का हे हा पाहिजे, काय काय अजून काहीतरी मफलर फिरवणारे काही जे असेल. अहो तुम्ही मला सांगा ना, माझा शर्ट, माझा कुर्ता, माझी कॉलर, बाकीच्यांनी काय केलं तर लोकांना आवडतं. माझं मी केलं तर काय त्याचं काय? पण झाली त्याचं कारणच एवढं आहे की आजपर्यंत मी कधी गैर काय केलं नाही. लोकांच्या हिताचं संपूर्ण हित जपलं आणि त्याकरता नेहमीप्रमाणे सांगतो ही माझी नाही तर ही कॉलर या महायुतीच्या जेव्हा सत्तेत येणारच आहे, आल्यानंतर ह्या प्रत्येकाची साठी या सगळ्यांची कॉलर टाईट राहिलीच पाहिजे. आणि त्याचं जपणुकीचं काम जर कोण करत असणार, कोण करतील ते ह्या संपूर्ण देशातले, या राज्यातले सर्व लोकशाहीतले राजे म्हणजेच मतदार हे करणार आणि निश्चितपणे त्यांचा आशीर्वाद आहे. तर मी अगदीच खरोखर एक शेवटचा प्रश्न घेते, म्हणतो आत्ता पटकन सुचलाय. देवेंद्र फडणवीसांवर अनेक आरोप झालेले आहेत, खास करून गेल्या 5 वर्षामध्ये, आणि तेव्हाच तुम्हाला त्यांची साथ मिळालेली आहे. आम्हाला चॅनल्सवर दिसणारे किंवा ते ज्या ज्या गोष्टी ट्विटरच्या माध्यमातून आमच्या समोर आणत असतील त्या सगळ्यांच्या पलीकडे देवेंद्र फडणवीस हा नेता म्हणून तुम्हाला कसा उमगलेला आहे? कारण त्यांच्यावर सुद्धा जातीच्या दृष्टीने अनेक आरोप होत असतात. भ्रष्टाचार, म्हणजे ज्या पद्धतीने अजित पवारांना सोबत घेतलं, त्यांची जी राजकारणाची स्टाईल आहे त्याच्यावरून 5 वर्षात त्यांच्यावर खूप टीका झालेल्या आहेत. तुम्हाला देवेंद्र फडणवीस हे कसे उमगलेले? उमगले म्हणजे काय दिसलं तुमच्यात, तुम्हाला त्यांच्यामध्ये एक नेता म्हणून, राजकारणी म्हणून देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती कशी आहे? कारण त्यांच्यावर अनेक आरोप झालेले आहेत या 5 वर्षामध्ये. पक्ष फोडाफोडीचे असतील, भ्रष्टाचारांना सोबत घेण्याचे असतील, अनेक कारवायांवरनं किंवा यंत्रणा हातात धरून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्नाचे असतील, किंवा बामणी कावाचे सुद्धा त्यांच्यावर आरोप होतात. असे अनेक आरोप आहेत. म्हणून मी तुम्हाला विचारते, तुम्हाला देवेंद्र फडणवीस कसे दिसले? एक चांगली व्यक्ती आहे आणि लोकांच्या हितासाठी झटत असतात. मगाशी मी आपल्याला सांगितलं की जातीवाद मुळे त्यांच्याकडे ब्राह्मण म्हणून बघितलं जातं. आज मला एक सांगा की त्यांनी जर ते काम करत नसते, आरोप कधी होतात, कोणावरती होतात? जो काम करतो. आपण जर एका ठिकाणी समजा मी इथं बसलो आणि काय काम केलं, माझ्या इथे काय आरोप होणार नाही. आणि काम करत असताना, चालत असताना ठेच लागते कुठंतरी. लोक ज्यांना चांगलं झालेलं केलेलं आणि ज्याच्यामुळं त्यांच्यावरती त्यांच्या राजकीय किंवा सामाजिक ह्याच्यावरती परिणाम होत असेल की बाबा एवढं चांगलं काम होतंय, त्यामुळं आपण कुठेतरी आता पडद्याआड चाललोय, हे अशी लोक यांच्याकडे दुसरं काय नाही तर आरोप करत असतात. पण निश्चितपणे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि अजून काय, म्हणजे ही इज अ गुड पर्सन. पवारांसोबत राहणं जास्त चांगलं होतं एक राजकारणी म्हणून, की देवेंद्र फडणवीस? मी जे लोकांच्या हितासाठी झटतात त्यांच्यावर राहतो.
साथ सोडली, कारण की त्यावेळेस ह्या लोकांनी कधी लोकांचा सर्वसामान्य दुर्लक्षित वर्गाचा किंवा महिला वर्गाचा यांचा कधी विचार केला नाही. आणि ह्या एका बाजूला हे आणि दुसऱ्या बाजूला महायुती, एका बाजूला महाविकास आघाडी, दुसऱ्या बाजूला महायुतीच्या माध्यमातून तुम्ही बघा ना, प्रत्येक जे घटक आहेत या समाजातले, या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. पण ह्या अगोदर ही जी लोक होती ही वयाने पण म्हणजे आमच्या सगळ्यांपेक्षा म्हणजे ज्येष्ठ आहेत, पण त्यावेळेस यांनी का केलं नाही हा प्रश्न मला म्हणजे हा माझ्या मनात म्हणजे सगळ्यांच्या मनात तोच प्रश्न आहे की जर करायचं होतं तर तुम्हाला कोणी थांबवलं होतं का तुमचे विचार जखडून ठेवले होते का? सत्ता तुमच्या हातात होती, पेन तुमच्या हातात होतं, तुम्ही आदेश काढू शकत होता, ते पण केलं नाही. आणि त्यामुळे लोक आता कंटाळले त्यांना आणि आता कोणी यांना जास्त थारा देणार नाही आणि महायुती फुल स्विंगनी सत्तेत येणार. खूप खूप धन्यवाद. तर हे होते साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले. आणि राजेंनी आज महायुती तर पुन्हा निवडून येईल हा विश्वास व्यक्त केलेला आहे, पण त्या कॉलर उडवण्यामागची स्टोरी सुद्धा सांगितलेली आहे. या मुलाखतीबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि असंच मुंबई तकचे ग्राउंड रिपोर्ट्स पाहण्यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामन राजू रेवणकर सह मी अनुजा, मुंबई तक, सातारा.